लीला अपरंपार असते तसेच झाले. हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद हा भगवान श्री नारायणांचा परमभक्त होता. प्रल्हादाच्या मुखात अखंड नारायणाचा जप होत होता. नारायण 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 नारायण. उद्विग्न होऊन हिरण्यकश्यपूने आपल्या मुलाला म्हणजेच प्रल्हादाला उंच कड्यावरून फेकले. तर कधी त्याच्यावर विषप्रयोग केला, कधी त्याला उकळत्या तेलात टाकले, तर कधी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी भगवान नारायणांनी आपल्या परमभक्त प्रल्हादाचे रक्षणच केले. हिरण्यकश्यपू अत्यंत क्रोधित झाला व प्रल्हादाला म्हणाला, नारायण नारायण नारायण. अरे काय सारखं त्या नारायणाचे नाव घेतो? अरे तुझा मित्रा नारायण समोर पण येत नाही, तो दिसतही नाही. म्हणे नारायण नारायण. जळी स्थळी काष्ठी पाषाणी भगवंताचाच वास आहे. माझा भगवंत नाही, माझा नारायण नाही अशी कोणतीच जागा नाही. तो सर्वत्र आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी. बघ या खांबातही असायला पाहिजे तुझा नारायण. होय, या खांबातही आहे. आता दाखवतो तुझ्या त्या नारायणाला. असे म्हणून हिरण्यकश्यपूने आपल्या हातातील गदेचा जोरदार प्रहार त्या खांबावर केला. प्रचंड आवाज करत खांब भग्न पावला. व त्या खांबातून भगवान नारायण नरसिंह रूपात प्रगटले. त्यांचे ते भयंकर रूप बघून हिरण्यकश्यपूचा थरकाप उडाला. नरसिंह रूपातील भगवान